Okay, can we go ahead, Melky? Yes. Okay. So once again, we are just on the conclusion part of the doctrine of the great controversy. आणि आज आपण यावेळेस हे जे तत्व आहे महान संघर्ष याच्या शेवटापर्यंत आलेले आहोत. Yesterday, we saw that to fight Satan, who is all powerful, the ruler of darkness, and against the host of wickedness, we need to put on the armor of God. आणि मग काल आपण सर्वांनी पाहिलं की हा जो सामर्थ्यवान असा सैतान आहे, हा सैतान हा अंधकाराचा अधिपती आहे, आकाशातला दुरात्मा असा आहे आणि त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे. And so God has given us few armors that we need to practice in our lives to protect ourselves from winning this battle against Satan. आणि मग आपल्या जीवनामध्ये ही लढाई लढण्यासाठी काही शस्त्र सामग्री आपल्याला उपयोगात आणायची आहे आणि ती सर्व परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे. The first one was we need to be with the truth. आणि काल आपण पाहिलं की पहिले जे शस्त्र असणार आहे ते म्हणजे सत्य आहे. The second one was the breastplate of righteousness. आणि मग जे दुसरं आहे ते आहे नीतिमत्वाचं उरस्त्राण आहे. The third one, our feet should be covered with the preparation of the gospel of peace. आणि मग जे तिसरं आहे ते आपण पाहिलं की आपले जे पाय आहे ते शांतीच्या सुवार्तेने भरलेले असावे. Then we take the shield of faith. आणि मग त्यानंतर आपण पाहिलं की आपल्याजवळ विश्वासाची ढाल असावी. And then we saw the helmet of salvation. त्यानंतर तारणाचे शिरस्त्राण आहे. And so we see another two armors that we have uh, to fight this battle. आणि मग यानंतर अजून दोन शस्त्र आहेत ज्याच्याद्वारे आपल्याला ही लढाई लढायची आहे. The other one is the sword of the Spirit, which is the word of God. आणि जे पुढचं आहे ते म्हणजे आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन आहे. So, as we have seen earlier, also the word of God is the Bible. आणि या अगोदर देखील आपण पाहिले आहे की देवाचं वचन म्हणजेच पवित्र शास्त्र. And Bible is a very important weapon for us to fight against Satan. आणि देवाचं वचन किंवा पवित्र शास्त्र हे सर्वात महत्वाचं असं शस्त्र आपल्यासाठी आहे सैतानाशी लढण्याकरिता. The Seventh-day Adventist emphasizes on the biblical truth. आणि आपली जी मंडळी सेव्हन डे ऍडव्हेंटिस्ट आहे ती सत्याला पूर्ण रीतीनं त्या प्रदर्शित करते किंवा त्यावर भर देते. The Bible also emphasizes the prophecy. आणि शास्त्र देखील भविष्यवाणीवर अधिक भर देत आहे. The Bible also emphasizes on Sabbath. आणि शास्त्र शब्दावर देखील भर देते. And the Bible also emphasizes on the end time doctrines. आणि ज्या शेवटच्या काळातील घटना आहेत आणि तत्व आहेत त्याच्यावर देखील पवित्र शास्त्र भर देत आहे. So the word of God is the most powerful weapon in the conflict with sin. तर जे देवाचं वचन आहे ते सैतानाबरोबरचं आपलं जे संघर्ष आहे त्याच्यामध्ये सर्वात पॉवरफुल किंवा सामर्थ्यवान असं आहे. We saw it when Jesus was tempted in the wilderness. He said that man shall not live by bread alone, but by the word of God. आणि आपण पाहिलं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यात येत होती त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वचनाद्वारे बोलत आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे परंतु देवाच्या वचनाद्वारे जगेल. How important it is for us to be connected with the scriptures. आणि हे किती महत्वाचं आहे की आपण देवाच्या वचनाशी जोडले गेले पाहिजे. When you don't read the scriptures or when you don't study the scriptures, आणि ज्या वेळेस आपण वचन वाचत नाही किंवा त्या वचनाचा अभ्यास करत नाही you should feel uncomfortable आणि आपल्याला अस्वस्थ वाटलं पाहिजे. because you are fighting this battle with not blood and flesh, but with the spirit, which is second in power in this world. तर आपलं जे युद्ध आहे ते रक्तमांसाबरोबर नाहीये त्याच्याशी आपण लढत नाही, परंतु आपले जे युद्ध आहे जे दुरात्मे आहेत आकाशातील त्यांच्याशी आपलं हे युद्ध आहे जे And we सर्वात. can we can be successful only through the word of God, which will connect us to the power of God. आणि हेच देवाचं वचन आपल्या सर्वांना देवाच्या सामर्थ्याशी जोडू शकेल.
We receive power every morning through reading the Word of God, studying the Word of God, and praying to God. आणि आपण दररोज देवाचं वचन वाचून आणि त्या वचनाचा अभ्यास करून आपण दररोज ही सामर्थ्य प्राप्त करून घेत आहोत. So, the next armor that we need to have with us is the sword of the Spirit, which is the Word of God. आणि म्हणून जे पुढचं शस्त्र आपल्याजवळ असलं पाहिजे ते म्हणजे आत्म्याची तलवार म्हणजेच देवाचं वचन. Let's go to the next armor, that is praying always with all prayer and supplication. आता जे पुढचं शस्त्र आहे त्याच्याकडे आपण वळूया ते आहे की प्रार्थना आणि आपली विनवणी. The Bible says, being watchful till this end, to this end, with all perseverance and supplication for all the saints. आता वचन आपल्याला सांगत आहे की या सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेनं प्रार्थना करा ह्या कामी पूर्ण तत्परतेने व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. We have seen through this study this week how important prayer is. आपण या आठवड्यामध्ये पाहिलं की प्रार्थना किती महत्वाची आहे. And prayer is one armor of God that strengthens us daily. आणि प्रार्थना ही आपल्यामध्ये असं एक शस्त्र आहे जे आपल्याला दररोज सामर्थ्यवान बनवत जात आहे. I'm going to give you a practical incident from the Bible, from Daniel chapter 10, about prayer and its power. आपण शास्त्रामधूनच काही प्रात्यक्षिक गोष्टी पाहूया ज्याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की प्रार्थना किती सामर्थ्यवान आहे. आपण दानिएलच्या 10व्या अध्यायापर्यंत जाऊ. We know that Daniel was a prophet, आपल्याला माहित आहे की दानिएल हा देखील एक संदेष्टा होता. and he used to prophesy for the kings that he worked under. आणि हा दानिएल ज्याच्या अंडर काम करत आहे ज्या राजाच्या त्या सर्वांकरिता तो जे भविष्यवाणी आहे तो सांगत असे. And this is a story about King Cyrus who sees a vision and wants it to be interpreted. आणि मग ही 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 कथा आपल्याला पाहायला मिळते की राजा कोरेश आहे त्याच्या वेळची ही गोष्ट आहे ज्या वेळेस त्याला स्वप्न पडलं त्याचा स्वप्नाचा अर्थ सांगण्यात येत आहे. So, book of Daniel, chapter 2 and 3, it says, in those days, I, Daniel, was mourning 3 full weeks. आणि मग दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्या दिवसात मी दानिएल संबंध 3 सप्तके शोक करीत होतो. I ate no pleasant food, no meat, nor wine came into my mouth, nor I did anoint myself at all, till 3 whole weeks were fulfilled. 3 संबंध 7 सप्तके संपत तोपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही. मांस व द्राक्षरस ही माझ्या तोंडात गेली नाहीत व मी त्याला भंगही केला नाही. So, what Daniel is trying to tell us is that for 3 weeks he was fasting and praying to receive the answer from God. Every time he was trying to interpret the dreams for the king, he would pray to God and receive the explanation from God from heaven. आता 3 संबंध 7 सप्तके दानिएल हा उपवास आणि प्रार्थना करत आहे. देवाजवळ विनवणी करत आहे की त्याला या स्वप्नाचा अर्थ सांगता यावा. कारण त्या अगोदर जे कोणते स्वप्न त्या राजांना पडत असे त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी दानिएल देवाजवळ प्रार्थना करत होता आणि मग त्या स्वप्नाचा अर्थ सांगत असे. And now it had been 3 weeks and God had not answered. आणि 3 आठवडे झाले आहेत आणि तरी देखील परमेश्वरानं त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही. And after 3 weeks, आणि मग 3 आठवड्यानंतर this is what happens. It says, the angel Gabriel appeared to him. आणि मग असं झालेलं आहे वचनांमध्ये पाहायला मिळतंय की गॅब्रिएल हा जो देवदूत आहे तो तिथं उपस्थित झाला. Verse 12, then he said to me, do not fear, Daniel, for from the first day that you set your heart to understand and to humble yourself before your God, your words were heard, and I have come because of your words. तुम्हाला म्हणाला 12 वचन तुम्हाला म्हणाला दानिएला भिवू नको कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले त्या तुझ्या शब्दावरून मी आलो आहे. So, what it is saying here, what the angel Gabriel is trying to tell us, that he heard Daniel the first day when he prayed.
but it took him 3 weeks to reach and give him an answer. तर इथं आपल्याला गॅब्रिएल देवदूत काय सांगत आहे, की ज्या दिवशी त्याने प्रार्थना करण्यास सुरुवात केली, त्याच पहिल्या दिवशी दानिएलाची प्रार्थना मान्य झालेली होती. परंतु त्याला दानिएलापर्यंत येण्याकरिता 3 सप्तके लागले. Why? The reason is giving in verse 13 why he delayed his answer. मग आता का 3 आठवडे वेळ लागला? तर त्याचं उत्तर आपल्याला 13व्या वचनामध्ये पाहायला I मिळते. want you to understand that Gabriel is the messenger of God who is bringing message from God to Daniel. And now he is giving an explanation why he delayed his coming. मग आता या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे, की गॅब्रिएल देवदूत हा परमेश्वराकरिता किंवा परमेश्वराकडून एक संदेश दानिएलापर्यंत घेऊन येत आहे आणि आता तो सांगत आहे, की का 3 आठवडे वेळ लागला. Verse 13 says, "But the prince of the kingdom of Persia withstood me for 21 days. And behold, Michael, one of the chief princes, came to help me, for I had been left alone there with the king of Persia." पारसाच्या राज्याचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला. तेव्हा पहा, मुख्य अधिपतींपैकी एक मिखाएल माझ्या सहाय्यास आला. So here you see who stopped him coming. It was the king of Persia. And who is the king of Persia? Satan. तर Satan stopped angel from bringing the message from God to Daniel. तर इथं आपल्या लक्षात येत आहे, की पारसाचा राजा त्याला 21 दिवस आडवा आलेला आहे. आणि हा पारसाचा अधिपती किंवा राजा कोण आहे? तर तो सैतान आहे, जो गॅब्रिएल देवदूताला आडवत होता. And you know, Satan is more powerful than angel Gabriel. आणि हा जो सैतान आहे, तो गॅब्रिएल देवदूतापेक्षा देखील अधिक बलवान आहे. And so he saw that he stopped him bringing the message. आणि मग त्यानं पाहिलं, की त्यानं त्याला संदेश आणण्यासाठी रोखलं. And the Bible says, "And behold, Michael, one of the chief princes, came to help me, for I had been left alone there with the king of Persia." So, Michael, Jesus Christ himself, had to intervene and help Gabriel to fight the battle with Satan and then bring the message to Daniel. तेव्हा पहा, मुख्य अधिपतींपैकी एक मिखाएल माझ्या सहाय्यास आला व मी पारसाच्या राजांच्या जवळ राहिलो होतो. वचनामध्ये पाहायला मिळत आहे, की हा मिखाएल कोण आहे? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो सर्व सामर्थ्यवान असा आहे. तो गॅब्रिएलाच्या सहायतेकरिता आला, जेणेकरून त्याला त्यातून सुटका प्राप्त झाली. So you see now how important it is to understand the great controversy, because Christ is the most powerful being above Satan, and only he could rescue angel Gabriel and bring the message, because Satan was more powerful than that angel, and that's why it took 3 weeks for the message to come to Daniel. तर आपल्या लक्षात येत आहे, की हे महान संघर्ष जे तत्व आहे ते शिकणं किती गरजेचं आहे. आपल्याला याच्यावरून हे समजतं, की प्रभू येशू ख्रिस्त हा किती सामर्थ्यवान आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हा सैतानापेक्षा देखील अधिक सामर्थ्यवान आहे, जो गॅब्रिएल देवदूताच्या सहायतेकरिता आला आणि मग हा गॅब्रिएल देवदूत त्याची सुटका झाली. The Bible says in verse 14, there is one more lesson that each one of us have to learn through this experience. आणि मग आता 14व्या वचनातून आपल्याला अशी गोष्ट शिकायची आहे, जी आपल्या सर्वांना अत्यंत गरजेची आहे. It says, "Now I have come to make you understand what will happen to your people in the later days, for the vision refers to many days yet to come." आता या अंतीच्या दिवसांमध्ये तुझ्या लोकांचे काय होणार हे तुला कळवण्यास मी आलो आहे, कारण दृष्टांताची परिपूर्ती होण्यास बराच अवधी आहे. So it is reminding us today that we are living in the last days, and God is trying to tell us that this will also happen with you. Many a times you will pray to me, but your answers will be delayed because of Satan. But keep on praying persistently. मग आपल्याला याच्यावरून हे लक्षात येत आहे, की अंतिम दिवसामध्ये कोणत्या गोष्टी घडणार आहेत ते आपल्याला सांगितलं आहे. आणि आपण देखील या अंतिम दिवसामध्ये आहोत, ज्यावेळेस आपण देवाजवळ प्रार्थना करत आहोत. अनेक वेळेस आपल्या देखील प्रार्थनेचं उत्तर मिळण्यास वेळ लागते. तर आपल्याला उत्तर प्राप्त होत आहे, की का बरं आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला उशीर होतो. So now we see that we have to be praying to God persistently and with perseverance.
आणि मग आपण परमेश्वराजवळ सातत्यानं देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे आणि पूर्ण अंतःकरणानं केली पाहिजे. Let us turn to a parable that is in the book of Luke, chapter 18, which talks about persistent prayer. मग आता आपण लूक याच्या 18व्या अध्यायामध्ये जाऊया, की सातत्यानं प्रार्थना करणं याबद्दलचा हा एक दाखला आहे आपल्याला सांगण्यात येतो. Verse 1 says, Then he spoke a parable to them that men always ought to pray and not lose heart. पहिलं वचन म्हणत आहे की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. So the parable is teaching us a lesson. He says we need to always pray and not lose heart. आणि वचन आपल्याला सांगत आहे की आपण सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. The parable is about a persistent widow. आणि हा जो दाखला आहे तो दाखला एक अत्याग्रही विधवा याच्याबद्दल आहे. It says there was a certain city, a judge who did not fear God and nor regard man. तर हा दाखला अशा रीतीने आहे, एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. Now there was a widow in the city, and she came to him saying, Get justice for me from my adversary. आणि मग त्यावेळेस तिथं एक विधवा होती त्या नगरामध्ये. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. And he would not for a while, but afterward he said within himself, Though I do not fear God nor regard men, yet because this widow troubles me, I will avenge her, lest by her continual coming she will weary me out. पण काही काळपर्यंत तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. So, what is the judge saying? I am going to give her justice because she is coming every day, every time, and troubling me. So, I am going to give her justice. मग आता हा न्यायाधीश काय म्हणत आहे, ही जी विधवा आहे ती सातत्यानं माझ्या जवळ येत आहे, मला त्रास देत आहे, म्हणून मी हिचा न्याय करणार आहे. Verse 6 says, And then the Lord said, Hear what the unjust judge said. And shall God not avenge his own elect who cry out day and night to him, though he bears long with them? तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. जर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय, आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावेल काय. So, God is very clearly telling us in this parable, though you may be unjust, though you may be sinners, but when you come to God persistently day and night through prayer, He will answer your prayer. आणि मग परमेश्वर आपल्याला या ठिकाणी काय सांगत आहे, की जर आपण जरी पापी आहोत, जरी आपण अन्यायी असे आहोत, परंतु जर आपण चिकाटीनं सातत्यानं देवाजवळ प्रार्थना करत राहिली, तर परमेश्वर नक्कीच आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल. The two lessons that we learned about prayer is one, that we are fighting the battle against Satan, and sometimes God will delay in answering us. तर दोन गोष्टी आपण इथं शिकलेल्या आहोत. पहिली गोष्ट अशा रीतीने आपण शिकली, की आपण जर देवाजवळ प्रार्थना करत आहोत, कदाचित आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला उशीर लागेल, परंतु तरी देखील आपण देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. आणि सैतानाशी हे जे युद्ध आहे ते चालू आहे. The second aspect is that we need to continuously go persistent and praying to God day and night, and definitely God will answer the prayers of those who come to Him persistently in prayer. दुसरा धडा आपण शिकत आहोत तो म्हणजे अशा रीतीनं, की आपण देवाजवळ सदैव सर्वदा सातत्यानं प्रार्थना केली पाहिजे, आणि नक्कीच परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल, जरी त्याला उशीर लागला. What a privilege for true Christians to live a life that is characterized by patience and faithfulness. आणि विश्वासूपणानं आणि धैर्यानं असं जे स्वभाव आपल्या ख्रिस्ती लोकांचं दर्शवित आहे, हे किती उत्तम अशी संधी आपल्या सर्वांकरिता आहे. By putting on the armor of God, we are ready at all times for this conflict. आणि आपण ही सर्व परमेश्वराची शस्त्र सामग्री परिधान करून आपण त्या संघर्षासाठी, त्या लढाईसाठी सदैव तयार आहोत.
manifesting a constant dependence upon Him who has made us more than conquerors. आणि ज्यानं आपल्याला उत्पन्न केलेलं आहे, आपल्या सर्वांना एक विजयी असं बनवलेलं आहे, त्यावर आपण पूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. My friends, if you put the spiritual armor of God on your lives, in your lives, you will be able to fight this battle, and not only fight, but you will be a conqueror and you will be victorious over Satan. आणि जर आपण ही देवाची शस्त्र सामग्री परिधान केली, तर आपण सर्वजण सैतानाशी लढू शकू आणि फक्तच लढणार नाही, तर परमेश्वर आपल्याला याच्यामध्ये विजयी देखील करेल. Evil did not originate with God. He who loved righteousness and hated lawlessness. Evil did not originate from God. जे दुष्टपण आहे ते परमेश्वरापासून आलेलं नाहीये. जो नीतिमत्वाचा किंवा न्यायाचा आज्ञेचा देव आहे त्याच्यापासून हे दुष्टाई पण नाही. Sometimes we say, why God is allowing evil? Evil is not originating with God. Evil has originated with Satan. The one who loves us and hates the law is not to be blamed for the world's misery. मग आपल्या लक्षात येतं की आपण अनेक वेळेस प्रश्न करतो की का बरं दुष्टाई पण या जगामध्ये आहे. दुष्टाई पण परमेश्वरापासून आली नाही, तर ही सैतानापासून आलेली आहे. जो परमेश्वर प्रीतिवान देव आहे, तो या गोष्टी आपल्या जीवनात आणत नाही. So let us not blame God for these miseries. तर या सर्व विध्वंसक गोष्टींसाठी आपण देवाला दोषी ठरवू नये. Satan, a fallen angel, is responsible for cruelty and suffering in our lives. आणि जे या जगामध्ये असलेल्या अडचणी आहेत, क्रूरपण आहे, त्याबद्दल सैतान हा जबाबदार आहे. We can better understand robberies, murders, funerals, crimes, and accidents. However heartbreaking, we see them in the framework of the great controversy. चोरी, दरोडा, खून, शवयात्रा, गुन्हे आणि अपराध ते कितीही हृदयद्रावक असले तरी आमच्याकडे आम्ही त्यांच्याकडे महान संघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. The cross testifies to both the destructiveness of sin and the depth of God's love for sinners. पापाची विध्वंसक वृत्ती आणि पाप्यावरील देवाचे अपरिमित प्रेम या दोहोबद्दल वधस्तंभ साक्ष देत आहे. So it is very important that Christ had to die for us on the cross of Calvary. आणि मग हे खूप गरजेचं होतं की प्रभू येशू ख्रिस्तानं कॅल्व्हरीच्या वधस्तंभावर आपलं अर्पण करावं. Because he brought end to sin. आणि मग त्याच्यामुळेच पापाचा शेवट झालेला आहे. And the depth of God's love for sinners is shown on the cross of Calvary. आणि जे परमेश्वराची महान प्रीती त्या लोकांसाठी आहे ती सर्व वधस्तंभावर त्यानं दर्शवली. Thus, the great controversy theme teaches us to hate sin and to love sinners. म्हणून महान संघर्षाद्वारे पापाचा द्वेष आणि पाप्यावर प्रेम करण्यास शिकवण्यात येते. My friends, we need to understand that we need to hate sin. आणि माझ्या मित्रांनो, आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण पापाचा द्वेष केला पाहिजे And we need to love sinners. आणि आपण पाप्यांवर प्रेम केलं पाहिजे. Each one of us are sinners. आपण सर्वजणच पापी आहोत. God loves us. परमेश्वर आपल्यावर प्रीती करतो We also need to love our fellow beings. आणि आपल्याला देखील आपले जे इतर मित्र परिवार आहेत, आपले बंधुगण आहेत, त्यांच्यावर प्रीती केली पाहिजे. Because many a times we have stopped loving our fellow beings. आणि मग अनेक अशा वेळ आहे ज्या वेळेमध्ये आपण इतरांवर प्रीती करायचं थांबवतो. When God loves sinners, who are we to stop loving sinners? आणि जर परमेश्वर पाप्यांवर प्रीती करत आहे, तर आपण कोण आहोत की आपण पाप्यावर प्रीती करण्यास थांबावं किंवा रोखलं जावं. None of us are perfect. None of us are perfect. आपल्यापैकी कोणीच परिपूर्ण नाहीये. But we pinpoint at people, we bring their deficiencies, we bring their weaknesses out and try and criticize them when God is telling you to love them in spite of all these difficulties. आपण कोणच परिपूर्ण नाही. अनेकांमध्ये काही ना काही उणीव आहेत, परंतु तरी देखील आपण इतरांवर बोट दाखवतो. त्यांच्या चुका, त्यांचं कमीपण, उणीवता आपण दाखवतो, जे आपण करू नये. Let us go to the last topic in the Bible. आता आपण शेवटच्या भागाकडे जाऊया. It displays Christ
present loving concern for the world. आणि मग याच्याद्वारे ख्रिस्ताचं जे या जगासाठी प्रेम आहे, प्रीती आहे ते दर्शविलं जातं. In today's world, at this moment, what is the concern that God has for us? आता शेवटच्या काळामध्ये, आताच्या युगामध्ये परमेश्वराची आपल्याबद्दलची कोणती चिंता आहे? When Christ was returning to heaven, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होत होतं, Christ did not leave his people as orphans. ख्रिस्ताने आपल्या लोकांना पोरकं सोडलं नाही. He had great compassion and he provided us with every possible aid in the battle against evil. दुष्टाई बरोबरीच्या लढ्यामध्ये शक्य असलेल्या सर्व सहाय्याची त्याने सहानुभूतीपूर्वक तरतूद करून ठेवली आहे. The Bible says he did not leave us orphans. आणि वचन आपल्याला सांगत आहे की ख्रिस्ताने आपल्या लोकांना पोरकं सोडलं नाही. He says the Holy Spirit was commissioned to fill in for Christ to be our constant companion. प्लीज कम अगेन सर. The Holy Spirit was commissioned to fill in for Christ to be a constant companion until Christ would come again. आणि मग जोपर्यंत ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या जागी सदोदित आम्हा बरोबर राहील याची तजवीज त्यानं करून ठेवली होती. So the Bible is telling us in John chapter 14, verse 6, आणि मग शास्त्र आपल्याला योहानाचा 14वा अध्याय आणि 16 वचनामध्ये सांगत आहे, I will pray the Father, he will give you another helper that he may abide with you forever. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. The disciples were very disturbed because Christ was now leaving and going to heaven, and they were worried who will be with him to fight against these battles. मग आता जे सर्व ख्रिस्ताचे शिष्य आहेत ते खूप चिंतित होते, कारण ख्रिस्त सोडून आता त्यांना जाणार होता आणि मग जे हे युद्ध आहे ते युद्ध कोण लढेल अशी त्यांच्या मनात चिंता होती. And Christ says, do not worry because I am sending you the Holy Spirit. मग आता ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही काही काळजी किंवा चिंता करू नका, कारण मी तुम्हाला कैवारी किंवा मदतगार पाठवत आहे. And he will abide with you forever. आणि तो तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहील. So today, my friends, the Holy Spirit will come upon us if you call for it. आणि आज आपल्या सर्वांवर देवाचा आत्मा येईल जर आपण त्याच्या जवळ विनवणी करू. If you want to fight this battle of the great controversy, you आणि need power of the Holy Spirit. जर आपल्याला हे महान संघर्ष लढायचा असेल तर आपल्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. The second thing that God has given is the angels were also commissioned to be involved in his saving work. आणि मग पुढचं कार्य आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे ते म्हणजे हे हे जे युद्ध आहे ते जिंकण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित आलं पाहिजे. And the angels are also commissioned to be involved. आणि या कार्यामध्ये दूतांनाही सामील करून घेण्यात आलं आहे. So first God sends us the Holy Spirit. Second, he gives us the angels power over us to be with us in this battle of great controversy. आणि या लढाईमध्ये, महान संघर्षाच्या लढाईमध्ये परमेश्वराने सर्वप्रथम आपल्याला देवाचा आत्मा दिलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या दूतांनाही आपल्याला सामर्थ्याद्वारे पाठवलेलं आहे, आपल्या सहकार्यासाठी पाठवलं आहे. Our victory is assured. आणि आम्हा सर्वांना विजयाची खात्री देण्यात आली आहे. We can have hope and courage as we face the future. आणि भविष्याला सामोरे जाताना आपल्याला आशा असावी, धैर्य असावं. Because our master is in control of our lives. कारण आमचा प्रभू हा सत्ताधारी आहे, आमच्या सर्व जीवनाचं नियंत्रण करत आहे. My friends, the Bible says, be still and know that I am God. शास्त्र आपल्याला नेहमी सांगत आहे की तुम्ही स्थिर राहा आणि पहा मी तुमचा देव परमेश्वर आहे. I am in control of your lives. मी तुमच्या जीवनाचं नियंत्रण करत आहे. And if God is in control of our lives, आणि जर परमेश्वर आपल्या जीवनाचं नियंत्रण करत असेल, then our lips can utter praises for his saving grace upon each one of us. तर त्यावेळेस आपले जे होठ आहे ते नक्कीच देवाच्या गौरवासाठी जे आपल्याला तारण करणार आहे त्याची स्तुती करतील.
Our lips should be praising that Heavenly Father because our victory is assured in Jesus Christ. आपल्या ओठांद्वारे स्वर्गीय देवाची स्तुती झाली पाहिजे, कारण तो आपल्या सर्वांना याच्यामध्ये विजय करतो आणि याच्यातून सोडवतो देखील. The power of the Holy Spirit is with us. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या बरोबर आहे. God's angels are with us. देवाचे देवदूत आपल्या बरोबर आहेत. And most importantly, God is in control of our lives. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनाचा ताबा हा देवाच्या हातात आहे. The salvation of humanity was at stake in Christ's ministry and death. I'm reading the last paragraph. The salvation of humanity was at stake in Christ's ministry and death. आणि आपल्याला याच्यातून लक्षात येत आहे की त्याच्या ख्रिस्ताच्या कार्यात आणि त्याच्या मरणामध्ये मानवतेचे तारण हे धोक्यामध्ये होते. For he came to give us life for remission for our sins. कारण आमच्या पाप क्षमेसाठी आपली प्राणाहुती देण्यास तो आला. In doing so, he proved his father's character. आणि ह्या सर्व गोष्टी करून त्यानं आपल्या पित्याचा स्वभाव दाखवला. He proved the law and the government against which Satan had caused false aspirations. आणि मग त्याचे जे नियम, त्याचं जे राज्य आहे याच्याबद्दल त्यानं समर्थन केलं, ज्याबद्दल सैतान खोटी निंदा करत होता. In the beginning, we saw that Lucifer, Satan, was accusing God that his government, his law, and his character was not right. But in the end of this reading, we realize that God's character was right, and his law is right, and his government is right. आणि मग आपण या तत्वाच्या सुरुवातीला वाचलं होतं, सुरुवातीला पाहिलं की जो सैतान आहे तो सैतान परमेश्वराच्या नियमाबद्दल, त्याच्या राज्याबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल प्रश्न विचारत आहे. परंतु आता या अध्यायाच्या किंवा या तत्वाच्या शेवटी आपल्याला लक्षात येत आहे की परमेश्वराचा स्वभाव, त्याचे नियम, त्याचे राज्य हे अगदी योग्य आहेत आणि त्याचं समर्थन ख्रिस्त करत आहे. Satan's attack on God is baseless. आणि परमेश्वराचा जो देवावर, सैतानाचा जो देवावर करण्यात आलेला प्रभाव आहे तो सर्व चुकीचा आहे किंवा व्यर्थ असा आहे. God is showing that through total dependence on God's power and grace, repentant believers could rise above the harassments and frustrations of daily tempters and live a victorious life over sin. आणि जो सैतानाने देवावर केलेला आरोप आहे तो निराधार आहे हे ख्रिस्तान दाखवले. आणि देवाचे सामर्थ्य व त्याची कृपा यांच्यावर सर्वस्वी अवलंबून राहिल्याने अनुतापी विश्वास दैनंदिनाचा मोह, संताप आणि त्रास यावर मात करून पापावर विजयी जीवन जगू शकतो. My friends, God is the most powerful being in this world. माझ्या मित्रांनो, परमेश्वर या संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वात सामर्थ्यवान असा आहे. God has offered grace to all repentant believers. आणि जे सर्व अनुतापी विश्वासक आहे त्या सर्वांसाठी परमेश्वरानं आपली कृपा दाखवली आहे. And he can overcome all this and be victorious through God and his power alone. आणि मग आपण सर्वजण या सामर्थ्याद्वारे सर्व वाईट कृतींवर किंवा मोहावर विजय प्राप्त करू शकत आहोत. As we believe that we today are living in the days of this great controversy. आणि आज ज्यावेळेस आपण हा विश्वास धरत आहोत की आपण सर्वजण या महान संघर्षामध्ये जगत आहोत. And we have seen through this doctrine that God's character, his law, and his government all are for the goodness of man and not for the destruction of man. आणि मग या तत्वामध्ये आपण सर्वांनी शिकलं की परमेश्वराचा स्वभाव, त्याचे नियम हे सर्व आपल्या चांगुलपणासाठी आहे, ते मनुष्य जातीच्या वाईटासाठी नाहीये. And let us be assured that we along with God will be victorious in the end. आणि याबद्दल आपण खात्रीशीर असूया की जर आपण परमेश्वरासमवेत आहोत तर आपण नक्कीच विजयी ठरणार आहोत. May God bless us. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.